बार्शी टाकली तालुका से जनुना गांव में लोकसभा जनजागृति अभियान बाबू सिंह नाइक पोस्ट बेसिक आश्रम स्कूल के हेडमास्टर टीचर लोगों ने विधानसभा मतदान जनजागृति अभियान मतदान कैसे करना है, मतदान करते समय आधार कार्ड और पहचान पत्र लेके जाना है। सभी लोगों को ज्यादा से ज्यादा लोगों को मतदान करना है। मतदान करना अपना हक है। स्कूल की टीचर बीजे राठौड़ सर, हेडमास्टर घोड़स्कर सर, प्रतिभा चौहान मैडम, स्कूल के सब विद्यार्थी व कर्मचारी वर्ग शामिल थे। नमस्कार, मी डॉक्टर संजय चव्हाण जनुना या गावामध्ये आलेला आहे। इथं विशेषतः रॅलीचे नियोजन झालेले आहे। भारत सरकार निवडणूक आयोग यांच्या अंतर्गत रॅली करण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या निवडणुका कशा प्रकारे होणार आहेत यांची आपण इथं आलेला आहात जनुना गावामध्ये। या गावामध्ये आलेले शाळेचे कर्मचारी यांच्याशी बातचीत करूया। हाँ हॅलो सर, एक मिनिट, इथं आपण जनुना गावामध्ये आलेले आहेत। या गावामध्ये मतदान जनजागृती अभियानची रॅली निघालेली आहे। सर, याच्यामध्ये हा जो मतदान रॅलीचा जो उपक्रम आहे नेमका काय उद्देश आहे? हा उद्देश असा आहे सर, आपला देश लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाहीमध्ये निरपक्षपणे मतदाराची जागृती करणे, कोणत्याही प्रकारचं भय न करणे, महिला आणि पुरुष यांनी स्वच्छपणे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे घटनेनुसार, त्या घटनेनुसार कोणत्याही प्रकारची भीती नसताना आपला जो अधिकार आहे तो आपल्याला 26 एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व स्त्री आणि पुरुष यांनी 100% मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे। सर, इथं जे आलेले आहेत विजय सर राठोड आहेत, यांच्याशी मी थोडंसं बातचीत करणार आहे। तुमच्या शाळेचे सर आहेत। सर, याच्यामध्ये हा रॅलीचा उद्देश काय आहे? मतदानाची सरासरी वाढली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे, हा उद्देश सर्वात जास्त आहे। आपण आता लोकशाही आपण पाहतो आहे, लोकशाहीची मतदानाचा हक्क म्हणजे लोकशाहीचा शान आहे। आपण जर योग्य उमेदवार निवडून दिलं तर आपलं जे समोरचा विषय आहे प्रगती आपण पाहतो आहे। काही काही लोकांना असं वाटतं की बा मतदानानं काय फरक पडते नाही दिलं तर, पण आपण जे मतदान करतो आहे त्या मतदानाचा जो संसद बनतो आहे, लोकसभामध्ये जे आपण आपले सरकार बनते आहे, सरकार आपल्या प्रत्येक गावामध्ये बारकाईने लक्ष देत आहे। उदाहरणार्थ आपण असं देऊ शकतो की गावामध्ये पाणी योजना आहे, पाणी नाही आहे, पण ते पाणी आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार करते। म्हणजे आपण जर चांगली सरकार निवडून दिलं तर आपल्या गावाचा विकास होऊ शकतो, हा त्याचा मागचा उद्देश आहे। प्रत्येक नागरिकाला सर, हा जे गावामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये कोणता आपल्याला GR वगैरे काही माहिती मिळाली आहे का? नेमका गावामधून तुम्ही जनजागृती अभियान करावं? आम्हाला इलेक्शन कमिशन आयोगामधून आम्हाला असं जनजागृती करण्याचा असा आदेश दिलेला आहे की सर्व आपले जे काही अज्ञानी लोक आहेत यांना असं वाटतं आहे की मतदान नाही केलं तरी चालतो, हा त्यांच्या मनातला म्हणजे न्यूनगंड भावना जी आहे ती काढायची आहे। आपण मतदान केलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्या गावाचा विकास होऊ शकत नाही। आपला विकास सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, असा हा उद्देश सरकारचा। सर, मी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, कारण की इथं रॅलीमध्ये मुलं आलेले आहेत। इथं तुझं नाव सांगशील? तुझं नाव सांगून या रॅलीमध्ये जो याचा उद्देश आहे तुझं नाव सांगशील? मतदान जागृत करण ना। माझं नाव करण संजय चव्हाण आहे आणि मतदान जागृत करत आम्ही ही रॅली काढत आहे। व्हेरी गुड। करण चव्हाण इथं आलेले आहेत। एक भगिनीची आपण बातचीत करणार विद्यार्थिनी आपण यांना विचारणार होतो, कारण की गावामध्ये जनुना या गावामध्ये इथे रॅली निघणार आहे। या रॅलीमध्ये आलेला बेटा, तुझं नाव सांगशील? नेमकं काय उद्देश आहे सांग बेटा, सांग ना। अक्षरा सुनील पवार हे हातामध्ये बॅनर घेऊन तुम्ही गावामध्ये फिरतात, नेमकं काय आहे बेटा याच्यामध्ये? रॅली कशासाठी आहे? मतदान जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आलेली आहे। सर्व शाळेचे शिक्षक इथं आलेले आहेत, गावामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे। मी डॉक्टर संजय चव्हाण, अकोला। तर 5 वाजेपर्यंत मतदान
नमस्कार. आपण अकोला जिल्हा जनुना गावामध्ये आलेले आहेत. जनुना गावाचे जे शाळेमध्ये मतदान जो जनजागृती अभियान आहे, शाळेचे मुख्याध्यापक व तसेच आपल्याला संपूर्ण माहिती देतील याबद्दल रेड न्यूज डॉक्टर संजय चव्हाण, कॅमेरामन विनायक लोणागरे. बोला सर. लोकसभा अकोला आणि दुसरं कोणतं वाशिम नाही फक्त अकोला. हां, अकोला लोकसभा आता 26 तारखेला आपल्या इथं पूर्ण महाराष्ट्रामध्येच होणार आहे. आपण लोकसभा इलेक्शन आपलं अकोला आहे आणि 26 तारखेला आपले मतदान आपल्याला करायचं आहे आणि यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये मतदान जनजागृतीसाठी आपण आयोजन केलेलं आहे. आपले 1 ते 10 पर्यंत विद्यार्थी आहे इथं आणि आपल्याला घरी जाऊन सांगायचं आहे आपल्या बाबाला आईला मतदान करायला जात असताना आपल्याजवळ आधार कार्ड असलं पाहिजे, इलेक्शन कार्ड असलं पाहिजे, म्हणजे आपलं एक ओळखपत्र आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला मतदान झालं पाहिजे. आणि आपल्या गावामध्ये सरासरी मतदानाची सरासरी आपले 1,500 आहे एकूण, तर 1,500 पैकी कमीत कमी 80% मतदान झालं पाहिजे. जास्तीत जास्त 90 पर्यंत केलं पाहिजे. पण आपले जास्तीत जास्त 100% कसे होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपण जर घरी जाऊन आपण आईवडिलाला सांगितलं, आबाजीला सांगितलं, काही म्हातारे आहेत त्यांना काही समजत नाही, त्यांना असं वाटतं की आपण मतदान एक जणांना नाही केलं तर काय बिघडतो, अशी आपली काही भावना आहे आणि ती भावना त्यांच्यामधली काढून टाकायची आहे. कारण आपण जे प्रतिनिधी निवडून देत आहे ते प्रतिनिधीचं सरकार बनत आहे आणि सरकार आपल्या गावामध्ये बरीच सुविधा करून देत आहे. म्हणजे आपल्यापर्यंत जे सेवा मिळत आहे ती सरकार सेवा करून देत आहे. तर म्हणून आपलाही एक हक्क आहे की आपण मतदान केलं पाहिजे आणि चांगल्या तऱ्हेनं आपल्या घरी आपल्या घरी सगळ्यांना सांगितलं पाहिजे. 18 वर्षाच्या वरील जे आहे ज्याचं मतदान आहे, मतदान यादीमध्ये नाव आहे, यांना आपल्याला समजून सांगायचं आहे आणि मतदान वाढवायचं आहे. यासाठी आपण इथं आयोजन केलेलं आहे. सर, हे शाळेचे विद्यार्थी बसलेले आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जनजागृती अभियानामंतर पूर्ण माहिती दिलेली आहेत. सर, याच्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी बोला सर. विद्यार्थ्यांना जनजागृती कार्यक्रमामार्फत अशी आम्ही सूचना दिलेली आहे की आपल्या गावातील जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे, त्या प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी हा प्रयत्न आहे. हा जो प्रयत्न आहे आपण जाणून घेऊया. चव्हाण मॅडम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, कारण की महिला मंडळाचा याच्यामध्ये सहभाग जास्त असतो. कारण की महिला मॅडम हे आपल्याला चव्हाण मॅडम हे 2 या प्रोजेक्टबद्दल माहिती देतील. बोला मॅडम. मुलांना एवढंच सांगते मी की आपल्या घरी जाऊन आईवडिलांना मतदान करायचं आहे आणि त्या दिवशी सर्वांनी मतदान करावं असं वाटतं मला. म्हणजे विशेष म्हणजे हा मतदान मोहीम आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जनुना या गावामध्ये शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी बसवलेलं आहे. विद्यार्थ्यांना सर्व मतदानाचं महत्त्व कळवलेलं आहे आणि त्यांना कशा प्रकारे मतदान जायचं आहे, त्यांच्या वडिलांना जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे यांच्यासाठी या कर्मचाऱ्यांनी व सर्व लोकांनी यांनी मिळून आज विद्यार्थ्यांना माहिती दिली. धन्यवाद सर. डॉक्टर संजय चव्हाण, अकोला.